नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। तर गणपतीचं छान डेकोरेशन दिसतंय मागे आणि माझी फराळाची तयारी चालू आहे। तर मी आजपासून विचार करते की सगळे गौरी गणपतीचे जे व्हिडिओ असतात ते तुमच्यासोबत मी शेअर करेन, म्हणजे जेवढे पॉसिबल होईल तेवढे सगळे शेअर करेन। तुम्हाला म्हणजे देवाचे वगैरे माझे व्हिडिओ खूप आवडतात, त्यामुळे तर चला म्हटलं की बघू आपण शेअर, जेवढा प्रयत्न होईल तेवढं सगळं शेअर करायचा मी प्रयत्न करेन, म्हणजे जेवढं पॉसिबल होईल तेवढं सगळं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन। तर तुम्हाला मी डेकोरेशन वगैरे पण मी दाखवतेच, काय केलंय कसं केलंय। माझं असं असतं साधं सिंपलच असू द्या, खूप असं कच्चं करायला मला आवडत नाही। तर साधं सिंपलच असलं तरी पण ते असं छान व्यवस्थित जिथल्या ते दिसलं पाहिजे। तर तसंच मी अगदी साधं सिंपल डेकोरेशन केलंय, पण अगदी व्यवस्थित दिसते, ते खूप छान दिसते आणि गणपती बाप्पा बसल्यावर तर ते छानच दिसतं। तर माझी फराळाची काय काय तयारी करून झाली। तर माझी शंकरपाळी आणि शेव, रव्याचे लाडू हे सगळं करून झाले। तर आता मी करंजीसाठी पीठ तिंबले आणि चकलीसाठी पण मी पीठ तिंबून ठेवलं। तर मी आधी चकली करणार आणि म्हणजे आधी सारण करून घेते आणि मग चकली करते आणि मग नंतर स्वयंपाक वगैरे पण बनवायचा आहे। आज शनिवार होता त्यामुळे मुलांना शिराच दिला होता, तर मग स्वयंपाक वगैरे पण बनवायचा आहे, तर तोही करते आणि नंतर मग करंज्या वगैरे करून घेते। तर आज फुल फायनल सगळं करून टाकणार आहे मी, उद्यासाठी काहीच ठेवणार नाही। मग उद्या म्हणजे असं सण समारंभ असलं ना की आपण ठरवून ठेवलं पाहिजे की कोणती कामं कोणत्या दिवशी करायचे, तर खूप इझी पडतं ते। त्यामुळे तर उद्या मग मी ठरवलंय की देव वगैरे स्वच्छ क्लीन करायचे। मी गौरी पूजन असतं त्या दिवशी देव स्वच्छ करते, पण ह्या वेळेस म्हणलं नको, खूप म्हणजे पुरणाचा स्वयंपाक वगैरे पण असतो त्या दिवशी, तर मग खूप दगदग होते संध्याकाळी। मग परत सगळे म्हणजे गौरी बघायला वगैरे पण येतात, तर खूपच दगदग होऊन जाते। त्यामुळे म्हटलं की आपण हे करूया की म्हणजे उद्याच देव वगैरे क्लीन करून घेऊया, देव वगैरे स्वच्छ धुवून घासून वगैरे उजळून वगैरे घेईन। तर ही सगळी कामांची लिस्ट आहे, पण म्हणजे गौरी गणपती असतात ना तेव्हा वेगळीच एनर्जी असते, वेगळाच उत्साह असतो, म्हणजे लहानपणापासून ते बघितलेलं आहे, केलेलं आहे। त्यामुळे खूप खूप एनर्जेटिक वाटतं, कितीही काम पडू द्या, पण म्हणजे मला ते आवडतं करायला, काय माहिती असं म्हणजे काही काही जणांचे अटॅचमेंट असतात, तर तशी माझी गौरी गणपतीसोबत अटॅचमेंट आहे की मला खूप म्हणजे खूप आवडतं। असं अक्षरशः गौरी असे जाताना असं खूप वाईट वाटतं, आल्यावर पण इतका आनंद होतो की म्हणजे शब्दात नाही सांगू शकत मी, इतका आनंद होतो मला। तर मला कमेंटमध्ये सांगा की कोणाकोणी गौरीसोबत असं रिलेट करतं की हां, आम्हाला गौरीचा सण खूप आवडतो। मला दिवाळीपेक्षा सुद्धा म्हणजे सगळ्यात फेवरेट सण असेल तर तो गौरी गणपतीचा। खूप बडबड केली आज मी, खूप दिवसांनी व्लॉग केलाय, त्यामुळे तुमच्याशी खूप दिवसांनी गप्पा मारते, त्यामुळे बडबड ऐकून घेताय माझी। चला, तर हो, माझे व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात। चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करू। तर इथे मी चकलीचं पीठ भिजवून घेतलंय, थोडं घट्ट झालंय, तर आता मी पाणी वगैरे लावून घेणार आहे आणि हे जे आहे ते हेच करंज्यासाठी। खोबरं वगैरे मस्त तुपात भाजलंय, रवा पण तुपात भाजलाय, तर आता हे मी परत मग मिक्सरमधून थोडासा रवा फिरून घेणार, म्हणजे असं कचकच वगैरे नाही लागणार आणि म्हणजे थंड होईल तोपर्यंत मी आता ही चकली बनवून घेते। मी चकलीची भाजणी वगैरे कशी करते किंवा चकल्या कशा करते याचा डिटेल व्हिडिओ मी मागच्या वर्षी टाकलेला आहे, तर तुम्हाला पाहिजे असेल तर म्हणजे कमेंटमध्ये मला तसं सांगा, मी तुम्हाला लिंक शेअर करेल, किंवा मागे काही व्हिडिओ आहेत तर ते पण बघितले तरी चालतील। खूप म्हणजे इझी अशी रेसिपी आहे माझी आणि मी केलेली चकली कधीच फसत नाही, म्हणजे माझ्याकडून तर मी चकली कधीच फसत नाही। खूप छान अशी चकली होते, कुरकुरीत वगैरे, आणि शंकरपाळे वगैरे पण खूप छान होते। त्यामुळे म्हणजे जेवढं मला जमतं तेवढंच मी करते। तर म्हणजे मोतीचूर लाडू वगैरे ते मी थोडंफार विकत आणते, म्हणजे ते काही मी करायला जात नाही, तेवढं काही खाल्लं जात नाही। शंकरपाळे आमच्या सगळ्यांना आवडते, चकली सगळ्यांना आवडते, मग ती भरपूर प्रमाणात केली तर खाल्ली तरी जाते। मग पण मोतीचूर लाडू वगैरे करायचे म्हणलं तर ते काही एवढे खाल्ले जात नाहीत। तर मी जे काही पदार्थ वगैरे करते तर ते आधी नैवेद्य दाखवून घेत असते, तर मी गणपती बाप्पापाशी ठेवते आणि नंतर मग बघते की कसं झालं, काय झाले, टेस्ट करून। तुम्हाला मी एक चकली जी आहे ती तोडून दाखवते की किती अशी कुरकुरीत झाली होती, तर खरंच खूप टेस्टला छान होते। आणि चकली छान झाली हे कशावरून ओळखायचं, तर चकलीला आतमध्ये बघा आरपार असं
छोटंसं म्हणजे बिल पडतं, तर त्याने ओळखायचं की चकली आपली छान झाली. चला या चहा प्यायला. मस्त चहा ठेवला आहे चकली. आता मी बघणार आहे कशी झाली काय झाली. तर हे आमचे गणपती बाप्पा. आम्ही दगडूशेठ हलवाई म्हणजे हे गणपती कधीच आणले नव्हते, तर त्यामुळे हे गणपती आणला मी. आणि खूप असं साधं सिंपल डेकोरेशन केलं आहे, पण त्याला खरंच खूप म्हणजे खूप वेळ गेला आहे आमचा. असे पडदे वगैरे सोडलेत आणि जे काही आमच्याकडे होतं तर तेच आम्ही म्हणजे यूज केले. फक्त हे जे वरचं आहे तर ते आणले. आणि हे जे छान असे मोर आहेत तर ते मला मागे लावायचेत. बघू जेव्हा आता त्याला चिकटवायला आहे त्यामुळे ते राहून गेले, तर ते इथे लावणार आहे. आणि हे चकल्या पण झाल्यात माझ्या करून. आणि करंजा पण झाल्यात छान अशा. मोदक पण केलेत मी. यातले अर्धे मोदक संपलेत. उंदीर मामाने खाल्लेत मोदक. आमच्या श्लोकला मोदक खूप म्हणजे खूप आवडतात, तर त्यामुळे तो मोदक सगळे फस्त करून टाकतो, त्यामुळे मोदक संपलेत. आणि आमची अर्धी हाय कर. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, माझे व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडत असतील तर व्हिडिओला काय करायचं, लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.